नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी ए थर्ड इयरच्या पाश्चात्य राजकीय विचारवंत यामधला पहिला चॅप्टर प्लेटो या संदर्भातला हा चौथा व्हिडिओ आहे. मागील लेक्चरमध्ये आपण प्लेटोचे शिक्षणविषयक विचार अभ्यासलेले आहेत. या लेक्चरमध्ये आपण प्लेटोचे साम्यवाद विषयीचे विचार अभ्यासणार आहोत. तर आदर्श राज्याच्या निर्मितीमध्ये न्याय ही आधारशिला असेल, शिक्षण आणि साम्यवाद हे दोन आधारस्तंभ असतील हे सुचवलेले आहे. त्यानुसार आपण शिक्षण या संबंधीचे विचार मागील लेक्चरमध्ये बघितले. या लेक्चरमध्ये साम्यवाद हा जो दुसरा महत्त्वाचा आधारस्तंभ असेल आदर्श राज्याचा, त्या अनुषंगाने आपण माहिती घेणार आहोत किंवा त्याचा अभ्यास करणार आहोत. साम्यवाद म्हणजे ही जी साम्यवादी कम्युनिस्ट विचारसरणी आहे ती विचारसरणी नाही आहे, तर प्लेटोने सांगितलेला साम्यवाद हे पहिल्यांदा लक्षात घ्यावं लागेल. आणि हा साम्यवाद प्लेटोनं आदर्श राज्याच्या निर्मितीच्या संदर्भामध्ये सांगितलेला आहे. तर तो प्लेटो आदर्श राज्य निर्माण करत असताना 3 प्रमुख वर्गाची निर्मिती किंवा अस्तित्व सांगतो. त्यामध्ये उत्पादक किंवा श्रमिक वर्ग, दुसरा सैनिक वर्ग आणि तिसरा शासक वर्ग. तर हा जो काही साम्यवाद आहे तो उत्पादक वर्गाला लागू नसेल, तो केवळ सैनिक आणि शासक या 2 वर्गालाच लागू असेल. त्याचं कारण प्लेटो असं सांगतो की उत्पादक वर्गाचा संबंध हा शासकीय कामकाजाशी नाहीये, त्यांच्यावरती जबाबदारीच नाहीये, तर त्यामुळं त्यांना तो लागू करायचा नाहीये. तर मग शासक आणि सैनिकालाच का लागू करायचा? तर मागच्या शिक्षणविषयक विचारामध्ये आपण बघितलं की आदर्श राज्यामध्ये शासक निर्माण करण्यासाठीची व्यवस्था आणि सैनिकी निर्माण करण्याची व्यवस्था शिक्षणामधून सांगितलेली आहे. मग पुन्हा साम्यवादी विचार मांडण्याची गरज काय? तर शिक्षणाचा हा प्रभाव आहे, तर तो प्रभाव काही ठराविक काळापर्यंत राहू शकेल किंवा कदाचित जो कायम जरी राहिला तरी त्या जर प्रभावहीन झाला शिक्षणाचा, तर काही दोष त्या व्यक्तीमध्ये दोष निर्माण होऊ शकतील. मग त्यासाठी काय करायचं? आणि हे दोष निर्माण झाले तर मग त्यावरती नियंत्रण असलं पाहिजे. त्यासाठी काही बाबींची आवश्यकता आहे. म्हणून शिक्षण घेतलेल्या शासकावरती कशाचाही प्रभाव पडू नये आणि तो शिक्षणाचा प्रभाव जरी संपला तरी साम्यवादाद्वारे त्याच्यावरती अंकुश राखला जाऊ शकेल किंवा त्याला आदर्श ठेवण्याचं काम साम्यवाद करू शकेल, ही भूमिका यामध्ये आहे. जे एकंदरच शासक वर्गाला हे शासकीय कर्तव्याचं पालन करण्यासाठीचं एक वातावरण तयार करण्याची ही पार्श्वभूमी प्लेटो निर्माण करतोय हे आपल्याला दिसून येतं. मग साम्यवादामध्ये हा कोणाला लागू आहे? तर 2 वर्गाला. कोणत्या? सैनिक आणि शासक वर्गाला. का लागू केला? जे शिक्षणातून जर चांगला आदर्श राजा निर्माण होणार होता तरी पण साम्यवाद का मांडला हे पण आपण बघितलं. तर या साम्यवादामध्ये 2 भाग आहेत. 2 प्रकारचे साम्यवाद या ठिकाणी सांगितलेले असं म्हणूया आपण. 2 प्रकार आहेत. तर पहिला आहे संपत्तीविषयक साम्यवाद आणि दुसरा कुटुंबविषयक किंवा स्त्रीविषयक साम्यवाद. तर हे 2 प्रकार आहेत. तर या 2 प्रकार आपण 1 बाय 1 बघूया. त्यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे संपत्तीविषयक साम्यवाद किंवा संपत्ती संबंधी साम्यवाद. तर प्लेटोला संपत्ती ही अडथळा वाटते. कशामधला अडथळा वाटते? तर शासक वर्ग आपल्या कर्तव्यापासून संपत्तीमुळे दूर जाऊ शकतो अशी शक्यता वाटते. जे वैयक्तिक संपत्तीमुळं मनुष्य हा स्वार्थी, त्याच्यामध्ये ईर्ष्या, द्वेष, एक संकुचित भावना हे निर्माण होऊ शकते. का? त्याला वैयक्तिक संपत्ती कमवायची असेल तर अशा पद्धतीनं तो या प्रवृत्तीचा बळी जाऊ शकतो किंवा या प्रवृत्तीकडं तो प्रभावित होऊ शकतो किंवा त्याने अफेक्ट होऊ शकतो असं प्लेटोला वाटते. त्यामुळे वैयक्तिक संपत्तीच नसेल तर हे दोष
त्या शासकामध्ये निर्माण होणार नाहीये. वैयक्तिक संपत्ती नसावी शासक वर्गाला आणि सैनिक वर्गाला, ही भूमिका प्लेटो घेतो. कारण ते जर असेल, ती त्याला ठेवण्याचा अधिकार असेल, तर त्याच्यामध्ये हे स्वार्थीपणाचे किंवा एकंदर ईर्ष्या आणि स्पर्धा अशा संकुचित भावनांना तो बळी ठरू शकतो. दुसरा महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला की संपत्तीचा साम्यवाद का हवा आहे, कारण त्यामध्ये राज्यातील न्याय आणि एकता ही नष्ट होऊ शकते. कशी होऊ शकेल, तर गरीब श्रीमंताचा जो वर्ग असेल त्यामधून श्रीमंत आणि गरिबामध्ये जो भेद निर्माण होईल, त्यामुळे न्याय जे समानतेचं हे जे तत्व असतं किंवा न्याय जे तत्व आहे ते ह्या तत्वाला छेद जाऊ शकतो. त्यामुळे अधिक संपत्ती किंवा शासक वर्गाकडे संपत्तीच नको, तर ही भूमिका त्यामध्ये दिसून येते. किंवा श्रेष्ठ कनिष्ठत्वाची भावना, त्यातून एकतेला निर्माण होणारा धोका, तर या बाबी होऊ शकतात वैयक्तिक संपत्तीमुळे. त्यामुळेही नको, म्हणजे समाजामधला किंवा राज्यामधला न्याय आणि एकता नष्ट होऊ शकते, त्यामुळे ती नको आहे. आणि दुसरी महत्वाची आणखी बाब असे की संपत्ती आणि सत्ता या दोन्ही एकत्र नकोत. कारण संपत्ती असेल आणि सत्ताही असेल तर एका अर्थाने व्यक्ती किंवा राज्यकर्ता भ्रष्ट बनला जाऊ शकतो. त्यामुळे या दोन्ही नकोय, या दोन्हीचं एकत्र अस्तित्व असायला नकोय, ही भूमिका या ठिकाणी प्लेटो मांडताय. म्हणजे संपत्तीतून सत्ता आणि सत्तेतून संपत्ती हे जे समीकरण अलीकडच्या काळामध्ये चर्चिले जाते, त्याला छेद दिलाय असं आपल्याला दिसून येईल. सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता, ही जी भूमिका आहे किंवा ही जी प्रवृत्ती आहे, ते ही प्रवृत्ती आदर्श राज्यामध्ये अस्तित्वातच ठेवायची नाही, ही भूमिका प्लेटोने घेतली आहे. म्हणून संपत्ती नकोय, कारण संपत्तीतून सत्ता आणि सत्तेतून संपत्ती हे जे आज आपल्याला या आधुनिक काळामध्ये जो मुख्य लोकशाहीमधला दोष दिसतोय, तर तो दोषाचं समूळ उच्चाटन करण्याची भूमिका कोणी घेतलेली आहे? प्लेटोने घेतलेली आहे. त्यामुळे संपत्ती नकोय आणि सत्ता आणि संपत्ती एकत्र नकोय, कारण त्यातून भ्रष्ट बनण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे हे भ्रष्ट नकोय आणि मग भ्रष्टाचारही नकोय, म्हणून शासक वर्गाकडे संपत्ती नकोच आहे. ही भूमिका, ठाम भूमिका प्लेटोने घेतलेली दिसून येते. आता मग सैनिक वर्गानं एक काही सूचना किंवा त्यांचं जीवन कसं असेल, मग असा प्रश्न पडेल. संपत्ती नाही आहे त्यांच्याकडं, मग त्यांचा उदरनिर्वाह कसा होणार सैनिकांचा? तर जे सैनिक पेशामध्ये असतील ते त्यांनी सामूहिक जीवन जगायचे, राज्याच्या द्वारेच त्यांचं सर्व उदरनिर्वाह आणि या बाबी होतील. सामूहिक जीवन जगायचे म्हणजे काय, की नो फॅमिली, म्हणजे त्यांना कौटुंबिक जीवन अजिबात नसेल. मग राहणं खाणं काय असेल, तर सार्वजनिक भोजनालय असतील आणि निवासस्थानं पण असतील. त्यांनी अशा पद्धतीनं सामूहिक पद्धतीनं जगायचं. जसं लष्करी छावणं असतात, नो फॅमिली रिजन असतो, त्याच पद्धतीनं सैनिकांनी आपलं जीवन जगायचं. त्यामुळे त्याला अन्न वस्त्र निवारा या तिन्ही गरजा जर राज्याद्वारे मिळत असतील तर पुन्हा संपत्तीची गरज नाहीये, त्यामुळे संपत्ती असण्याची गरज नाही. म्हणून संपत्ती, वैयक्तिक संपत्ती त्यांच्याकडं असणार नाहीये. मग जीवन कसं उदरनिर्वाह करायचा, तर सामूहिक आणि राज्य पातळीवर त्याचा खर्च केला जाईल. तर ही सैनिकांची सिच्युएशन कशी असेल तर ही त्यामध्ये सांगितली. आता जो उत्पादक वर्ग आहे, तर उत्पादक वर्गाला तर हे लागू करत नाही, साम्यवाद लागू करत नाही, बरोबर. पण मग त्यांना सुद्धा संपत्तीविषयक साम्यवादामध्ये काही गाईडलाईन्स ते सांगतायत. तर त्या गाईडलाईन्स काय आहेत, तर उत्पादक वर्ग संपत्ती वैयक्तिक मालकी ठेवू शकतो, मात्र संपत्ती कमवण्याचा अधिकार आहे, पण गैरमार्गानं संपत्ती कमवण्याचा अधिकार हा उत्पादक वर्गालाही नसेल. म्हणजे अनैतिक मार्गाने संपत्ती कमवायची नाही, ज्याला ब्लॅक जे धंदे म्हणतो आपण, 2 नंबरची संपत्ती, असा प्रकार नसेल. नैतिक मार्गाने संपत्ती कमवण्याचा अधिकार उत्पादक वर्गाला असेल आणि संपत्ती कमवलेली त्याची मालकीचा अधिकार पण त्याला असेल. पण जरी वैयक्तिक
संपत्तीची मालकी ठेवण्याचा अधिकार तो उत्पादक वर्गाला देत असला तरी राज्यामध्ये आर्थिक विषमता निर्माण होणार नाही याची काळजी राज्य करते. म्हणजेच गरीब आणि श्रीमंत याच्यामधला जो भेद आहे तो भेद जास्त होता कामा नये, अंतर जास्त पडता कामा नये, त्यावर नियंत्रण राज्याचं असेल. म्हणजे वैयक्तिक संपत्ती कमवण्याचा अधिकार आहे पण अजिबात नियंत्रण उत्पादक वर्गावर नाहीये असं होणार नाहीये. तर काय होईल, कंट्रोल असेल इकॉनॉमिक पॉलिसीज किंवा आर्थिक बाबीच्या संदर्भामध्ये राज्याचे नियंत्रण असेल उत्पादक वर्गाच्या संदर्भामध्ये. दुसरी गोष्ट, गरीब श्रीमंत हा भेद अजिबात केला जाणार नाही की दरी वाढू नये यासाठी पण राज्य प्रयत्न करेल. म्हणजे काही रेस्ट्रिक्शन घातलेले की इलिगल मार्गाने संपत्ती कमवायची नाहीये एक, आणि जे अंतर असेल गरीब श्रीमंतीमधलं ते जास्त वाढणार नाहीये, डिस्क्रिमिनेशन किंवा इनइक्वॅलिटी ही वाढणार नाहीये याचा प्रयत्न राज्य करणार आहे. दुसरी गोष्ट, उत्पादन करण्याची जी व्यवस्था असेल ती वैयक्तिक पातळीवर असेल पण नियंत्रण राज्य करेल. दुसरी गोष्ट, जमिनीच्या मालकीच्या संदर्भामध्ये सांगितले प्लेटोन, आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये शेती हाच उत्पादनाचा सर्वोत्तम किंवा एक मोठा सोर्स होता. त्यामुळे जमीन निर्माण कोण करू शकतं का, नाही, तर ते निसर्गत आहे. तेव्हा कोण्या एका व्यक्तीचा तो अधिकार नाही कारण तो निर्माणच करू शकत नाही. मग जमिनीचं समान वितरण सर्वांना करून दिलं जाईल पण मालकी मात्र वैयक्तिक असेल. याचा अर्थ काय, ज्या पद्धतीने आपल्याकडे लँड सीलिंग ऍक्ट आहे त्या पद्धतीनंच जमिनीचं वितरण राज्य करून देईल पण मालकी वैयक्तिक असेल. बरोबर. त्यामुळं म्हणजे साम्यवादामध्ये जे रशिया आणि चायनामध्ये जे बाब आहे ती जमीन ही राज्याच्या मालकीची असं नाही. जमिनीचं वितरण, प्लेटो असं सांगतो की जमिनीचं वितरण केलं जाईल मात्र मालकी ही वैयक्तिक असेल. म्हणजे वितरण केलं म्हणजे ती सरकारी मालकी होणार नाही. लक्षात, म्हणजे वितरण होईल पण वितरणानंतर जे काही वाटा येईल त्याची मालकी सरकारची नसेल तर ती वैयक्तिक असेल. बरोबर. तेव्हा ही जमीन निर्माण वैयक्तिक पातळीवर कोणी करू शकत नाही, ती निसर्गत आहे आणि ती निसर्गता असल्यामुळं त्याचा निर्माता व्यक्ती नाहीये, त्यामुळं त्याचा सर्वस्वी अधिकार नसेल. म्हणून समान वितरण झालं पाहिजे, म्हणून समान वितरण झालं पाहिजे ही भूमिका घेत आहे. त्याबाबत आणखी दुसरं एक ट्रस्टीशिप संकल्पनेप्रमाणे एक मांडणी करता येईल की संपत्तीचा जो उपयोग आहे तर तो उपयोग समाजासाठी झाला पाहिजे. म्हणजे काय, ट्रस्टीशिप, जे नंतर गांधीजीने पण ट्रस्टीशिप संकल्पना सांगितली. ट्रस्टीशिप म्हणजे विश्वस्त संकल्पना. जरी वैयक्तिक मालकी तुमची असली संपत्तीची तरी त्याचा उपयोग हा अनिर्बंधपणे करता येणार नाही, समाजासाठी झाला पाहिजे. आता का समाजासाठी झाला पाहिजे, त्याचं कारण असं की संपत्ती निर्माण व्यक्ती स्वतः नाही करू शकत आहे, त्या समाजाच्या माध्यमातून आणि समाजाच्या द्वारेच तो करू शकतो. तेव्हा निर्मिती जर समाजाच्या माध्यमातून होत असेल तर उपयोग कोणासाठी झाला पाहिजे, समाजासाठी झाला पाहिजे. ही भूमिका या ठिकाणी दिसून येते. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं, एक बिझनेसमॅन आहे, बरोबर, त्याच्याकडं वैयक्तिक मालकीचा अधिकार आहे म्हणून त्यानं काहीतरी खर्च समाजासाठी केला पाहिजे किंवा समाज उपयोगी कार्यासाठी झाला पाहिजे. का, कारण ती संपत्ती निर्माण करण्याला त्याचा एकट्याचा हातभार लागलेला नाही, तर त्यासाठी समाजामधून सुद्धा त्याला मदत झालेली आहे किंवा इतर कामगार किंवा इतर बाबी असतील किंवा रिसोर्सेस जे आहेत तर ते वापरलेले आहेत, ते त्याचे वैयक्तिक निर्माण करण्यात येणारे रिसोर्सेस नाही आहेत. तेव्हा संपत्ती निर्माणच होते कशी आहे, समाजातून. मग त्याचा उपयोग कशासाठी झाला पाहिजे, समाजासाठी झाला पाहिजे. तर सारांश रूपाने जर बघितलं तर संपत्ती विषयक साम्यवादामधले हे मुद्दे आपण अभ्यासल्यानंतर काही गोष्टी लक्षात येत आहेत. त्याचा सारांश जर बघितला तर
हा साम्यवाद हा आर्थिक कारणासाठी नाही लागू केलेला, तर तो राजकीय कारणासाठी लागू केलेला आहे. म्हणजे विषमता नष्ट करायची आहे किंवा संपत्तीच्या किंवा उत्पादनाची साधनं राज्याकडे घ्यायचे किंवा वैयक्तिक ठेवायचे, राज्यानं संपत्तीच्या बाबत कसं नियंत्रण ठेवायचं यासाठी नाही सांगितलेलं. म्हणजे आर्थिक कारणासाठी साम्यवाद सांगितलेला नाही. जो मार्क्सचा साम्यवाद आहे, कार्ल मार्क्सचा, तर तो आर्थिक कारणासाठी मांडलेला आहे, राजकीय कारणासाठी नाही. पण प्लेटोने मांडलेला राजकीय कारण. तर काय राजकीय कारण ते? तर ते राजकीय कारण शासक वर्ग आणि सैनिक वर्गाला वैयक्तिक संपत्तीमुळं ते स्वार्थी बनू नयेत किंवा त्यांच्या प्रेरणा संपत्ती कमवण्यासारख्या होऊ नयेत, ते भ्रष्ट बनू नयेत आणि त्यांचं कर्तव्याचं पालन त्यांनी निसंकोच आणि पूर्णपणे राज्यकारभार जी जबाबदारी असेल ती जबाबदारी पूर्ण पाडण्याकडे त्यांचं लक्ष केंद्रित होईल. म्हणजे उद्देश काय आहे? आदर्श राजाला त्याच्या कर्तव्यापासून हटू द्यायचं नाही किंवा त्याचं लक्ष विचलित होऊ द्यायचं नाही. आणि लक्ष विचलित करणारी गोष्ट काय आहे? तर ती संपत्ती आहे. त्यामुळे संपत्ती ठेवण्याचा अधिकार काढून घेतलेला आहे. हा राजकीय उद्देश आहे. दुसरी गोष्ट, संपत्तीविषयक साम्यवाद सैनिक आणि शासकाला लागू केला आहे. तो काही त्यांना भोगवादी प्रवृत्तीला मान्यता देत नाहीये, तर त्याग करायला सांगतोय. म्हणजे भोगाचा नाही तर त्यागाचा साम्यवाद ते सांगतायत. म्हणजे त्यांना उपभोग घेता येणार नाही. राज्यासाठी, राज्यकारभार करण्यासाठी त्यांना भौतिक बाबींचा त्याग करावा लागणार आहे. म्हणजे संपत्ती म्हणजेच भौतिक वस्तू, ज्या काही सुखसुविधा संपत्तीतून मिळत असतात, तर त्या उपभोग त्याचा घेता येणार नाहीये, ती तुम्हाला कमवता येणार नाही, ही भूमिका मांडलेली आहे. त्यानंतर समाजाच्या कल्याणासाठी मांडलेलं आहे. म्हणजे संपूर्ण समाजाचं कल्याण त्यामध्ये अपेक्षित आहे, परंतु संपूर्ण समाजासाठी लागू केलेला नाही, कारण उत्पादक वर्गाला यामध्ये त्यांनी सामील केलेलं नाही. तर अशा पद्धतीने सैनिक वर्गाची भूमिका काय असेल, उत्पादक वर्गाचे संपत्तीविषयक नियम काय असतील आणि शासक वर्गाने काय भूमिका घ्यायची, त्यांना संपत्ती बाळगण्याचा अधिकार नसेल. आणि का ही भूमिका मांडली? तर भ्रष्ट किंवा स्वार्थी होऊ नये यासाठी आणि त्यांच्या कर्तव्यापासून ते दूर जाऊ नये यासाठी त्यांनी मांडली. तर हे सारांश रूपाने संपत्तीविषयक साम्यवादामधला जो उद्देश किंवा प्लेटोची भूमिका यातून दिसून येते. पण या भूमिका त्यांचे शिष्य अरिस्टॉटल यांना ती पसंत पडलेली नाहीये, त्यामुळे त्यांनी याच्यावरती काही ऑब्जेक्शन्स घेतलेले आहेत किंवा टीका केलेली आहे, क्रिटिक्स केलेलं आहे. तर काय क्रिटिक्स आहे की त्यांना काय मुद्द्यावरती ऑब्जेक्शन वाटतंय किंवा एकंदर संपत्तीविषयक साम्यवादामध्ये त्यांना चुकीच्या बाबी वाटत आहे. तर ती बाब अशी की व्यक्तिमत्वाचाच इथं ऱ्हास होतोय. म्हणजे समाजासाठी किंवा राज्यासाठी व्यक्तिमत्वाचा किंवा व्यक्तीचा बळी दिला जातोय, कारण त्याचं वैयक्तिक लाईफ इथं राहत नाही. राज्याचं कारभार करण्यासाठीच त्यांना आपलं आयुष्य वेचावं लागणार आहे. त्यामुळं समाजासाठी व्यक्तीकडं दिलं गेलेलं दुर्लक्ष दिसतंय किंवा त्याकडे लक्ष दिले नाही किंवा त्याचा बळी जातोय, हे आपणाला दिसून येईल. म्हणजे त्याच्या वैयक्तिक अधिकारावरती प्रतिबंध येतोय किंवा प्रतिबंध टाकला गेलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर एक आध्यात्मिक, म्हणजे हे जी कशासाठी साम्यवाद सांगितला आहे संपत्तीचा, त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण मानसिक, आध्यात्मिक आहे. आणि तुम्ही उपाय काय सुचवला आहे? तो उपाय सुचवला आहे भौतिक. म्हणजे कारण एक आहे, तुम्ही उपाय सुचवत आहे दुसरे. म्हणजे काय? जर संपत्तीमुळं व्यक्तीला स्वार्थी प्रवृत्ती निर्माण होत असेल, ही मानसिकतेचा भाग आहे. मग तुम्ही त्या संदर्भातले उपाय सुचवायला पाहिजे होते. प्लेटोने तसे उपाय सुचवलेले नाही आहेत. तो उपाय सुचवला आहे भौतिक, म्हणजे संपत्ती नकोय आपण. म्हणजे जर तुमचा प्रॉब्लेम मानसिक असेल, मानसिकतेशी असेल, तर उपाय तसा असला पाहिजे, भौतिक उपाय असून उपयोग नाही. तेव्हा प्रश्न एक आहे, ज्याचं सोल्युशन मांडायला पाहिजे ते सोल्युशन प्रॉपर नाही आहे.
म्हणजे प्रॉब्लेम मानसिक आहे. त्याला आध्यात्मिक हा शब्द वापरला. आध्यात्मिक म्हणजे एक चांगल्या बाबी किंवा त्यामध्ये एक मानसिक किंवा परोपकार, वर्तन चांगलं असलं पाहिजे, ही जी एक व्याख्या अध्यात्म याचा अर्थ एक यामध्ये सगळ्या गोष्टी इन्क्लूड होतात, त्या अर्थानं अध्यात्म. देवभक्ती देवभणपणा करणे हा हा मुद्दा नाही आहे, तर एक चांगुलपणा या अर्थानं. तर ते तुम्हाला निर्माण करायला पाहिजे, तर त्यासाठी तुम्ही संपत्तीचं सोल्युशन नाही द्यायला पाहिजे, म्हणजे भौतिक सोल्युशन नको होतं द्यायला. दुसरी गोष्ट, समाजासाठी तुम्ही मांडणी करताय आणि समाजातला मोठा वर्ग तुम्ही यामध्ये इन्क्लूड नाही करत आहे. सैनिक आणि शासक वर्गाची संख्या कमी आहे, त्यांना तुम्ही लागू केलाय. तर प्लेटोने बहुसंख्याक लोकांनाच तो लागू केलेला नाहीये. म्हणजे जो छोटा वर्ग आहे, म्हणजे ऍक्च्युअली जो तरी तो शासन कारभाराशी संबंधित आहे म्हणून लागू केला असं प्लेटोने सांगितलं असलं तरी संपूर्ण समाजासाठी साम्यवाद लागू करायला पाहिजे होता. त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट जास्त झालं असतं, कारण अधिक संख्या याच्यापासून दूर राहते. बरोबर. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, अशा पद्धतीची संपत्ती, वैयक्तिक संपत्ती नष्ट करण्याचा अनुभव यामध्ये दिसत नाही. जगाच्या पातळीवर किंवा व्यावहारिक पातळीवर हे सामान्य अनुभवाच्या विरुद्ध आहे. काय आहे? सामान्य अनुभवाच्या विरुद्ध आहे. त्यामुळे असं कुठं तुम्हाला दिसणार नाहीये की वैयक्तिक संपत्ती जी असेल त्याला त्याची मालकी व्यक्तीकडे नाहीये. तर ही शक्य नाही, कारण वैयक्तिक संपत्ती ही व्यक्तीची प्रेरणा असते किंवा मानवी स्वभाव अशा पद्धतीचा नाही. तर मानवी स्वभाव काय आहे? मानवी स्वभाव हा संपत्तीला तो एक वैयक्तिक बाब आणि त्याला प्रेरणा म्हणून कार्य करणारा असा मानवी स्वभाव आहे. याचा संपत्ती विना व्यक्ती राहतो, त्याच्या उदरनिर्वाहाचे प्रश्न असे सुटू शकतात, किंवा तशा प्रेरणा संपत्तीच्या कमवण्याच्या प्रेरणेतूनच व्यक्ती काम करत असतो. तेव्हा हे मानवी स्वभावाच्या विरुद्ध आहे असं दिसतं. तर अरिस्टॉटलने काय काय टीका केलेली आहे? पहिली गोष्ट, आध्यात्मिक समस्या आहे त्यावरती भौतिक उपाय सुचवला. दुसरी गोष्ट, समाजातील मोठ्या वर्गाला हे लागू केलं नाहीये, अल्पसंख्याक वर्गालाच लागू केलेलं आहे, म्हणजे संख्येने छोटी असणाऱ्यालाच लागू केलंय. सामान्य अनुभवाच्या हे विरुद्ध आहे आणि मानवी स्वभावाच्या पण हे विरुद्ध आहे, आणि राज्यासाठी व्यक्तीचा बळी दिला जातो. हे 4-5 मुद्देचं ऑब्जेक्शन्स अरिस्टॉटलनी संपत्तीविषयक साम्यवादाच्या संदर्भामध्ये घेतलेला आहे. तर प्लेटोचा हा साम्यवाद किती योग्य आहे? तर अरिस्टॉटलला हे म्हणायचं की प्लेटोनं ही जी धडपड केलेली आहे, समाजामध्ये एकता स्थापन झाली पाहिजे यासाठी पण म्हटलंय. तर समाजामध्ये एकता तर शिक्षणामधून स्थापन होऊ शकते, साम्यवादामधून नाहीये. त्यामुळे एकता स्थापन करण्याच्या कारणावर सुद्धा अरिस्टॉटल ऑब्जेक्शन घेतोय, आणि ती एकता शिक्षणामधून तुम्ही प्राप्त करू शकताय, साम्यवादामधून नाही. या ऑब्जेक्शन अरिस्टॉटलने घेतलेले आहेत. मला वाटतं संपत्तीविषयक साम्यवाद यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद.